दोघात एक मिसळ खाल्ल्यावर प्रेम वाढतं, पण 80 रुपये पण वाढतात. सकाळच्या पहिल्या धारेची मिसळ आणि तिचा झणझणीत वास, झणझणीत चव. स्पायसी जरी असले ना, ते बॅकग्राऊंड एक थोडीशी गोडसर टेस्ट सुद्धा या मिसळला. हाय ऑल, वेलकम टू KDM किचन. आज तुम्ही बघताय आम्ही जरा रेसिपीमधनं सुट्टी घेतली आहे आणि आज आम्ही बनवतोय फूड ब्लॉग. आता मिसळ हा सब्जेक्ट आम्ही चूज केलाय कारण मिसळ हा सर्वांच्याच मनाच्या जवळचा सब्जेक्ट आहे. मिसळ म्हटलं ना आमची कॉलर टाईट होते. सब्जेक्ट पण तसाच आहे कारण मिसळ हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर आता जगभरात त्याचा एक वेगळाच फॅन बेस आहे. आणि ही मिसळ PCMC मध्ये 2 ठिकाणी जी फेमस मिसळ आहे ना ती आज आम्ही कव्हर करणार आहे. एक आहे नेवाळे, जिथं झणझणीत एकदम झणझणीत मिसळ मिळते. दुसरे दे धक्का, जी मिसळ ऍडजस्टेबल आहे. या दोन्ही मिसळ आज मी कव्हर करणार आहे तुमच्यासाठी. तर चला स्टार्ट करूयात. दोघात एक मिसळ खाल्ल्यावर प्रेम वाढतं, पण 80 रुपये पण वाढतात. आता प्लेटिंगमध्ये काय काय दिलेलं आहे तर एका बाजूला सगळा माल आहे, ड्राय माल, ज्याच्यामध्ये पापडी, गाठी शेव, बारीक शेव, कांदा, लिंबू आणि एका साईडला पूर्ण झणझणीत रस्सा भरलेला आहे. दिसायलाच इतका झणझणीत दिसतोय. आणि ही मिसळ फेमसच आहे एकदम तिखट मिसळसाठी. कोल्हापूरला टप देणारी एकदम झणझणीत मिसळ पुण्यामध्ये पण नाही आहे, PCMCतच नेवाळे मिसळ. बघूया आता. सकाळच्या पहिल्या धारेची मिसळ आणि तिचा झणझणीत वास, झणझणीत चव, त्यापेक्षा दिवसाची सुरुवात अजून चांगली होऊच शकत नाही. पहिल्या चव मध्येच किक बसते, किक डोक्यापर्यंत. आपल्याला 80 रुपये नाही लागलं. खरं सांगू का, ही मिसळ आहे ना, ज्यांना स्पेशली तिखट खायचे ना मिसळ, त्यांचाच विषय आहे. ज्यांना नॉर्मल मिसळ खायची, मटकी बटाटा बिटाटा असलेली एकदम नॉर्मल, त्यांनी नेवाळीकडे येऊ पण नाही. त्यांच्यासाठी नाहीच. ज्यांना स्पेशली तिखट मिसळ आवडते ना, त्यांनीच नेवाळीची पायरी चालवली. एक स्पेशल टिप देतो तुम्हाला सगळ्यांना. नेवाळी मिसळ जर खायचा प्लॅन करत असाल, रुमाल अजिबात विसरू नका. कोल्हापूरकरांनो, तुमच्या भागातल्या मिसळला, तुमच्या कल्चरला टफ फाईट देणारी मिसळ म्हणजे आमची पिंपरी चिंचवडकरांची नेवाळी मिसळ. दादा, सॅम्पल द्या. मित्रांबरोबर कुठेही बाहेर मी बऱ्याच वेळा मिसळ खाल्ली आहे. तिथं जर कोणी त्या मिसळची वापर केली ना, तर आम्ही पिंपरी चिंचवडकर नेहमी सांगतो, मिसळ खायची ना तिखट झणझणीत मिसळ, तर नेवाळीला एकदा येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तिखट आणि झणझणीत मिसळ कशाला मानतात. मिसळ आहे ना, हा तर आमचा अभिमान आहेच, पण नेवाळी मिसळ म्हटलं तर पिंपरी चिंचवडकर किंवा इव्हन पुण्यामधल्या लोकांची कॉलर टाईट करणारा एक स्पेशल विषय आहे. KDM किचन कधीपासून चालू झाले? 1960. ओके. आणि शाखा वगैरे किती येतात? शाखा आपली एकच अजून एक रावेतला आहे. नाही, मसाला आपला तोच, तुम्ही जे घरी करता तोच आहे, फक्त बनवायचं वेगळी टाईप असतं. आणि आपल्या मसाला म्हणजे तुम्ही किती जरी तिखट खाल्ली तरी कुठला प्रॉब्लेम होत नाही, जळजळ होत नाही किंवा काहीच होत नाही, ऍसिडिटी वगैरे बिलकुल होणार नाही काहीच. आम्ही कोल्हापूर एवढं कोल्हापुरी मिसळ जातो, पण तशी नाही. तुमची जी कोल्हापुरीपेक्षा कोल्हापुरी झणझणीत आहे. नेवाळी मिसळ पिंपरी चिंचवडकरांचा अभिमान का आहे हे नेवाळी मिसळ खाल्ल्याशिवाय कळणार नाही. एक वेगळाच फॅन बेस आहे या मिसळचा. एक गोष्ट खरं सांगू का, जो कुणी इथे पहिल्यांदा मिसळ खातो ना, त्याला ही मिसळ अजिबात आवडत नाही. 100% तक्रार येते की खूप तिखट आहे, एक्स्ट्रा स्पायसी आहे.
पण असाच माणूस जेव्हा ही 2दा-3दा मिसळ खातो ना, तेव्हा तो ह्या फॅन बेसमध्ये, नेवाळी मिसळच्या फॅन बेसमध्ये ॲड होऊन जातो. तुम्ही ही मिसळ जर ऑलरेडी खाल्ली असेल तर तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा ब्लॉग बघून जर नेवाळी मिसळ खायला येत असाल तरी सुद्धा तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बघूयात दुसरी मिसळ, दे धक्का. नेवाळे मिसळ ट्राय करून आता आपण आलोय दे धक्कामध्ये. तुम्ही बघू शकता इथे 2 दे धक्का आहेत. पण खरं सांगू का, मी दोघांमध्ये ना कमीत कमी 100 वेळा मिसळ खाल्ली असेल. बाय हार्ट मिसळ फॅन आहे मी. एवढं गॅरंटीड सांगू शकतो की दोन्हींमध्ये तुम्हाला टेस्ट, चव सेमच मिळणार आहे. सो आपण आहे ना, जो पलीकडचा दे धक्का आहे त्याच्यामध्ये आज बसणार आहे. पापडी आहे, गाठी शेव आहे, बारीक शेव आहे, मटकी आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा माल नेवाळेसारखाच अर्ध्या बाजूला आहे. अर्ध्या बाजूला मस्त झणझणीत रस्सा आहे. प्रेझेंटेशन सेम नेवाळेसारखं आहे. नेवाळेला एक बघितलं मी, पोहे टाकतात. दे धक्काला आहे ना, पोहे नाही आहेत. फरसाण, ते पण बेसिक फरसाण, शेव, पापडी, गाठी शेव आणि एका बाजूला रस्सा. हा आहे ना मिसळचा ॲक्च्युली सोप्पा प्रकार आहे. मिसळ झणझणीत आहे, पण ही मिसळ आहे ना ॲडजस्टेबल आहे. तुम्हाला जर जास्त तिखट बनवायची असेल तर तुम्ही तर्री ऑर्डर करा, एक्स्ट्रा तर्री टाका, तुम्हाला पाहिजे तेवढी ती झणझणीत बनवू शकते. तर ज्या लोकांना नेवाळेसारखी एकदम स्पायसी झणझणीत मिसळ नको आहे, पण ते एक ऑथेंटिक मिसळची टेस्ट पाहिजे. स्पायसी जरी असले ना, ती बॅकग्राऊंडला एक थोडीशी गोडसर टेस्ट सुद्धा आहे या मिसळला. भजी आहे, एक प्लेट भजी. PCMCत आहे ना, बऱ्याच मिसळच्या सेंटर्सला आहे ना भजी मिळते, बटाटा भजी. आणि ही PCMCची खासियत आहे. मला माहीत नाही बाकीच्या ठिकाणी मिळते का नाही, पण मी कुठं बघितली नाही. जर तुम्हाला कुठे अशी भजी मिळाली असेल आउट ऑफ PCMC तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. फक्त बटाटा भजी खाणं आणि इथली बटाटा भजी आणि ती पण या चटणीबरोबर खाणं अनुभवच वेगळा आहे. माझ्यासारखा माणूस ज्याला अजिबात स्पायसी आवडत नाही ना, तो नेहमी दे धक्काच प्रिफर करेल. सो आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आपण नेवाळे मिसळ ट्राय केली, आपण दे धक्का मिसळ ट्राय केली. नेवाळे मिसळ आहे ना, ही फक्त झणझणीत मिसळ आवडणाऱ्यांसाठीच ठिकाण आहे. ही मिसळ ॲडजस्टेबल नाही आहे, जशी येते तशीच झणझणीत येते. वर्सेस दे धक्का. दे धक्का काय माहिती का, ॲडजस्टेबल मिसळ आहे. ज्यांना मीडियम स्पायसी आवडते त्यांच्यासाठी सुद्धा आहे, आणि ज्यांना एक्स्ट्रा स्पायसी पाहिजे त्यांनी तर्री ऑर्डर करून ती मिसळ तुम्ही ॲडजस्ट करून एक्स्ट्रा स्पायसी बनवून एन्जॉय करू शकता. KDM किचनचा हा ब्लॉग बघून जर तुम्ही नेवाळे आणि दे धक्का दोन्ही मिसळ ट्राय कराल तर तुम्हाला कुठली मिसळ आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच भन्नाट ब्लॉग बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.